तर भावानं सकाळी उठून मी गॅरेजवर आलो बघा, मिस्त्री पत्राकट कराल ते. तिथनं गाडी जवळ आलो तर इथं वेल्डिंग माराल ते. मग काय सलमान भाई पण संध्याकाळी आलते बघा, त्यांना घेऊन गेलो जेवायला रितेश हॉटेलला. हे बघा इथे जेव्हा आलो लगेच संध्याकाळी रितेश हॉटेलला. म्हणलं चला तुम्हाला एका ठिकाणी खायला घालतो म्हणलं आणि घेऊन आलो. जेवून येऊन गॅरेज पाशी थांबलो तर इम्रान भाई आलते. ही गाडी तुम्ही ओळखला आजचीला, गाडी कोणाची आहे? ही गाडी आहे आपल्या कुशाल अण्णाची, मैना. मग काय ते आली तर बघा, आम्ही इथं बसलो सगळेजण बोलत निवांत. इम्रान भाई म्हणाल तर मला काय तेवढं घेऊ नका. मग काय रात्री झोपून सकाळी उठून परत गॅरेजवर आलो बघा. जुबेर भाई काय तर जरा सिरियसली विषय चालू होता. मी म्हटलं तुमचं चालू दे. मी आपला मस्तपैकी फॅनचं वारं खात बसतो. तू बसतो म्हणलं, तुम्हाला झोप लागलेली बी काय माहित नाही. झोप एवढी जोरात लागली की वारं गार दोन्हीकडं वारे आलत. मग काय सँडीबाईने फोन केली तिथं, आंबा पाटील या जरा गाडीवर लावा आमची, आम्ही जरा काम आहे बाहेर जाणार आहे म्हणून. मग काय तर गाडी लई दिवसांनी भावानं मोठ्या गाडी उठलो, 10 वेळा मागं पुढे पण लावली बघा. हे बघा इथं कुकू बी आलत बुबू. ते ह्याच्याकडे कॅमेरा काढलो, ही बी कॅमेरा देईना, ही बी पळून गेलं कडवं. मग इथं मागं आलो बघा. ही प्लॅस्टिक दाना भरायचा होता, आम्हाला बसलेली दमून पहिलाच. मी म्हटलं काय बोलाय नको, नाही तर उगाच गाडी कॅन्सल करतील भरायची. म्हटलं जाऊ दे, म्हटलं आपलं तेवढं व्हिडिओ मारून घेऊया आणि जाऊया. आणि जातोय कुठं तर वातावरण झालं गच, पाऊस पडालता वार वार. काय सगळं बोलायचं अवघड. मग गाडी आपली ओपन होती, गाडी पॅक करून घेतली. यो बघा सँडी आज जाऊन बसलाय बॅगा मोजत. म्हटलं बॅगा मोजून घे म्हणलं, ना अंगावर पडलो पगारात कट करणार बघ. असं म्हटलो, ऑफिसला आलो, रात्री जेवलून झोपलो. सकाळी उठलो तर विकीदा इथं काहीतरी करालता. म्हटलं विकीदानं गाडी घेऊन आलता आणि ही गाडीची किल्ली होती. म्हणली गाडीची किल्ली बघून म्हणलं अरे काय म्हणली, कुठला रिमोट आहे? मला म्हणला याला किल्ली नाही म्हणला, हे घालायचं म्हणला तिथं, तर गाडीत हात घालायचं तिथं, मग गाडी चालू होत्या म्हणला. म्हटलं बरोबर ठीक आहे म्हणलं. आणि आलो गॅरेजला जाऊ तर जुबेर भाई वेल्डिंग मारायचं चालू होतं. ते कधी वेल्डिंग मारते, कधी हातोडा मारते, काय कळतच नाही जुबेर भाईचं तर. म्हटलं मारा मारा म्हणलं, लवकर आपली गाडी लवकर झाली पाहिजे म्हणलं, आधीच लई दिवस झालं. मला म्हणली 2 दिवसात गाडी तुमच्या ताब्यात देतो. आणि आलो पुढं तर आता मजा बघा विषय. त्याला तिथं थांबलेलं बघू ना, मला इकडे घेऊन आला ह्यो. तुला सोडायचं नाही आपण, व्हिडिओ करा फक्त, गॅरेजला सुट्टी द्यायची नाही, फक्त सेंटीमीटर रिक्षा काढायचा, ब्लॉग नाही सेंटीमीटर रिक्षा. तर भावाने त्याला सपोर्ट करायला लागते, काय पण भाऊ आपला मला. आणि इथं भैया इथं गॅस कटिंग करायला लागल्यात हो का भैया? काय शे चालले का गॅस कटिंगचं काम झालं या ठिकाणी. मग काय ते काय जरा असू दे.